बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो की आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा आपण बदलणार आहोत. नवा विकसित बीड जिल्हा आपल्याला घडवायचा आहे. तो संकल्प आपण आजच्या स्वातंत्र्य दिनी करूया. बीड जिल्ह्यासाठी मागील काही महिन्यात आपण अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले. लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर बीडला विमानतळ विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. जागा निश्चिती आणि पूर्व व्यवस्था चाचणीसाठी लागणारा निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे. जिल्ह्याच्या युवकांना ज्ञानाधारी कौशल्य मिळावं म्हणून CIIT प्रकल्प उभारणीला गती देण्यात आलेली आहे. टाटा टेक्नॉलॉजी आणि MIDC यांच्या सहकार्याने जवळपास 200 कोटी रुपयाचा प्रकल्प आपण लवकरच प्रत्यक्षात उतरवणार आहोत. त्याचंही भूमिपूजन मागच्या आठवड्यामध्ये आपण केलं. अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ रेल्वे मार्गाचे अडथळे दूर करण्याकरता सातत्याने आम्ही प्रशासन सगळेजण बसतोय आणि हा मार्ग पूर्णत्वास नेण्याचा आराखडा आला असून लवकरच यावर रेल्वे धावणार आहे. परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला सुधारित 351 कोटीची मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे बीड मधील श्री कंकालेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यात येत आहे.